नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषद दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी आमदार संजय खोडके यांनी अजितदादांच्या कारकिर्दीला उजाळा देत भावपूर्ण आठवणी सभागृहात मांडल्या. 1999 पासूनचा सहवास सांगताना खोडके यांनी दादांच्या स्पष्ट वक्तव्यांना रोखठोक भूमिका आणि ठाम मत मांडण्याची शैली विशेषत्वाने अधोरेखित केली. जे मनात आहे ते स्पष्टपणे मांडायचा हा दादांचा स्वभाव होता, असेही त्यांनी सांगितले. काम करताना पक्ष, जात, धर्म न पाहता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका ठाम होती. विश्वासाने सांगितलेली गोष्ट जपून ठेवायची शिकवणही त्यांनी दिली, असे खोडके यांनी नमूद केले. आज सभागृहात दादा नसल्याची खंत व्यक्त करत त्यांच्या अपेक्षेप्रमाणे राज्य शासन निर्णय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आजच्या शोक प्रस्तावावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं 28 जानेवारीला जे दुःखद निधन झालं आणि आज त्यांचा शोक प्रस्ताव सभागृहात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझा आणि अजितदादांचा खऱ्या अर्थानं संपर्क 1992ला मी ज्यावेळेस शासकीय सेवेत होतो आणि प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मी काम करत असताना खऱ्या अर्थानं माझा आणि अजितदादाचा संपर्क आला. नंतरच्या काळामध्ये माननीय विरोधी पक्षनेते म्हणून भुजबळ साहेब आले, त्यावेळेस खऱ्या अर्थानं विरोधी पक्षात आम्ही असताना मग तिथं अजितदादा असो, आर पाटील असो, भुजबळ साहेब असो, असं एकत्रित काम करत असताना विरोधी पक्षात खऱ्या अर्थानं अजितदादाला जवळून परखण्याचा, अजितदादासोबत काम करण्याचा, अजितदादाचे प्रत्येक पैलू समजून घेण्याचा मला योग आला. त्यानंतर पुढचा काळ 98चा काळ होता. 98च्या काळामध्ये ज्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन निर्मिती झाली, त्या काळामध्ये सुद्धा मी दादासोबतच होतो आणि पुढचा काळ आपल्याला माहीत आहे. अजितदादा एक असं व्यक्तिमत्व होतं की जे सत्य आहे ते सत्य म्हणणारा तो व्यक्ती होता. कितीतरी वेळ इथं भरपूर लोक बसलेले आहे, आम्ही त्यांच्यासोबत काम केलं. शशिकांत शिंदेसाहेब असतील, प्रतापजी सरनाईक असतील, त्यानंतर आमचे बाकीचे सहकारी असतील. अजितदादा कोणत्याही मिटिंगमध्ये असो, अजितदादा पवारसाहेबांच्या समोर असो, कोणाच्याही समोर जे गोष्ट अजितदादाला पटली नाही ती अजितदादांनी परखडपणे त्या गोष्टीला विरोध केला, असं कधीच झालं नाही. मग ते मंत्रिमंडळात असू द्या, वेगवेगळ्या ठिकाणी असू द्या, कुठंही अजितदादाला जी गोष्ट पटली नाही त्या गोष्टीला विरोध करायचा हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण होता.